प्रतिनिधी पाठवायचा आहे आयोजकांकडे. एक प्रतिनिधी. यस, 12वा खेळाडू जर दुःखित झाला तर त्याच्या जागी तुम्हाला यावं लागेल, याची दक्षता घेणं गरजेचं आहे. बॅटिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर बॅटिंग ट्रॅकवरती मिस्टर रोशन यांना आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर कार्पेटला रोल करून क्षेत्ररक्षण आहे. मिड ऑन आपण पाहिला, थोडासा वाईडिश होता. चेंडूला अडकेपर्यंत टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल 1ने आणि रोशन देखील आपलं खातं ओपन करत असताना इथे आपण पाहत आहोत. या अगोदर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ओमकार साई, त्यानंतर जर आपण पाहिलं तर गिरीज बिंदास हा संघ मात्र पुढे सरसावला आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र दोन संघ एकमेकाच्या विपक्षात उभे गेले. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजनमध्ये चेंडूला खेळलं गेलं, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. एक धाव परिपूर्ण होत असताना एका धावेवरतीच थांबावं लागेल. एके धावेने दोन धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच एकंदरीत 3 या आकड्यावरती. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण 12 संघ पाहणार आहोत. आदिवासी क्रिकेट कमिटीचे 12 संघ उद्या देखील महासंग्राम याच मैदानावरती रंगणार आहोत. यावेळेस फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र पनिश करू शकले नाही. खराब बॉल होता, परंतु खराब बॉलवरती मात्र दिशा दाखवू शकले नाही आणि हा मात्र निर्धाव चेंडू येतोय. एकंदरीत जर पाहिलं तर P1चं पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, बंधनकारक षटक आहे. जर आपण पाहिलं तर मिड विकेट रिजनमध्ये, खाऊ कॉर्नर रिजनमध्ये 2 क्षेत्ररक्षण सजवले गेले आणि त्याचंच कारण जर पाहिलं तर फुलटॉस बॉलला मात्र कन्वर्ट करू शकले नाही. यावेळेस चेंडूला मात्र पॉईंट कव्हर रिजनमध्ये चेंडूला खेळला गेला. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू ओव्हर द रोप निघून जाईल. 4 करता चौकार. अतुलच्या बॅटमधून हा चौकार आला. एकंदरीत फुलटॉस बॉलला मात्र कन्वर्ट करू शकले नाही, परंतु या बॉलला मात्र कन्वर्ट केला आणि 4ने धावा वाढवल्या गेल्या. धावा जाऊन पोचतील त्या म्हणजेच एकंदरीत 7 चेंडूचा जर आपण खेळ पाहिला तर 4 चेंडू आपल्या भेटीसाठी आले. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी मिस्टर प्रफुल्ल नायगाव एक्सप्रेस आपण पाहत आहोत. यावेळेस पुन्हा बॅटची एज शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग थोडेसे मागे सरसावले गेले. एक धाव परिपूर्ण, दुसरे धावेचा प्रयत्न आहे. या चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच एकंदरीत 9 ह्या आकड्यावरती. अजून जरी आपण पाहिलं तर या षटकामधला 1 बॉलचा खेळ असेल बाकी. 9 धावा तर तुम्ही काढल्यात. अजून जरी आपण पाहिलं तर या षटकामधला एक चेंडू शिल्लक असेल. आता मात्र पॉईंट रिझनमध्ये चेंडूला खेळला गेला, तिथे मात्र नितेश धानवा आपण पाहत आहोत, ते मात्र उपस्थित असतील. कालच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर शेवटच्या सामन्यामध्ये पराभूत झाला तो म्हणजेच बँजो 11 संघ. आज मात्र पुन्हा एकदा वसई क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून ज्या टीम खेळत आहेत त्या 12 टीम आज या सामन्यामध्ये, या टुर्नामेंटमध्ये भाग घेत असताना आपण पाहत आहोत. पहिल्या षटक संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजेच एकंदरीत 10. धावा आपण पाहत आहोत. 10चा विचार केला तर कोण आठवण येते? पूर्ण भारत देशाला गोड स्वप्न पडलं. सचिन रमेश तेंडुलकर ज्याच्या बॅटमधून 100 षटका आल्या, 100 ज्याने 100 सेंचुरी मारल्या आणि ज्याने 24 वर्ष भारत देशाची सेवा केली तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. याची जर्सी असलेली नंबर 30 म्हणजे 10 आणि तेच 10 आकडे आपण जर पाहिलं तर प्रोग्रेस कार्ड आपल्याला दर्शवते. त्यावेळी चांगला बॉल पुढ्यात टाकलेला बॉल समोर मात्र खेळून काढला गेला. 1 धाव पूर्ण आणि एका धावेवरतीच थांबावं लागेल, कारण समोर कोण आहे तर समोर प्रफुल्ल नाईक आहे. त्याच्या हातातून दुसरी धाव घेणं म्हणजे इम्पॉसिबल आहे आणि तोच खेळाडू होता. त्या कारणावास्तव जर आपण पाहिलं तर 11 ऑफ द बोर्ड 11ची देखील एक अलग कहाणी आहे. 27 वर्षानंतर 11 एप्रिलला आपण ती पाहिलं होतं मुंबईच्या मैदानावरती. महेंद्रसिंग धोनीच्या बॅटमधून कुलशेखराच्या अगेन्स्ट तो आलेला समोर लॉंग ऑनला षटकार आणि त्यानंतर 27 वर्षानंतर जिंकलेला तो वर्ल्ड कप भारत देशाने.
पुन्हा मैदानाच्या दिशेला गेलो तर मात्र इथे काय होते तर 1.2 चेंडूचा खेळ समाविष्ट झाला आणि 2 बॉल नंतर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 11. यावेळेस फुलटाच बॉल आहे रोशन. आपण काय पाहतो तर या खेळाडूचा आउट ऑफ फॉर्म अजून चालू आहे. पहा हा खेळाडू आहे ना याने कित्येक सामने आपल्या बॅटीच्या जोरावरती जिंकवले आहेत, परंतु आजच्या या युगाला, आजच्या या घडीला, आजच्या या हंगामाला याची पूर्णपणे शांत आहे आणि त्याच कारणावास्तव टोकपाडा 11 हा देखील शांत आहे. हा खेळाडू ज्या वेळेस फॉर्ममध्ये असतो ना त्यावेळेस टोकपाडा 11 हा अलग एक फॉर्ममध्ये संघ दिसतो, परंतु रोशन आपला आउट ऑफ फॉर्म, आपली आउट ऑफ पारी पुन्हा मात्र कायम ठेवत असताना डगआउटच्या दिशेला तोंड थोडंसं खाली पाडून येत असताना त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू फलंदाज मिस्टर जयेश. चला थँक्यू. आपल्यामध्ये इशिका 11 संघाचे एक ऑलराऊंडर जर आपण पाहिलं ना वसई तालुक्यातील एक मोठं नाव हितेश गणेशकर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. जरी इन ॲक्शन नसले तरी देखील स्पर्धेमध्ये नेहमीच पार्टिसिपेट असतात. यावेळेस आल्या मात्र बॉल उंच उभा राहिला आहे आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल आणि यावेळेस होणार नाही चुकी आणि आल्या पावली पुन्हा गोल्डन डकचा शिकार होऊन जावं लागेल मिस्टर जयेश यांना देखील. बॅक टू द पवेलियन गॉन. चला यावेळेस जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये आता मात्र गोलंदाजावरती पारितोषिक लावलं जातं. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर मात्र माननीय सन्माननीय आदरणीय प्रवीणजी दाबजी अजय काले यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख रक्कम दिलं जाईल. मात्र पहिल्या दिवसापासून अजय काळे यांनी ते पारितोषिक लावलं आहे आणि आज देखील ते पारितोषिक कायम असेल. इकडनं सुवर्ण संधी असेल, इकडनं आता थोडंसं गोलंदाजाला देखील थोडंसं लालच आलं असेल. माझी मजुरी सुटेल का ह्याचा विचार करत असतील. पहा जर तुम्ही बॅटरकडे थोडंसं 250 रुपये जर कॉम्प्रोमाइज केलं तर अर्धी मजुरी तर सुटेल याची दक्षता घेणं गरजेचं आहे. परंतु इकडनं तुम्हाला स्वतःला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकडनं जर तुम्ही हॅट्रिक घेतली तर आज दिवसाची मजुरी सुटेल याची दक्षता घेणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला हॅट्रिकचा बॉल यावेळेस खेळून काढण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील, विश्वास नाही, अपील आहे, विश्वास नाही, परंतु इकडनं अपील फेटाळून लावली. काय गोलंदाजी होते. मागचे 2 चेंडू निर्धाव आणि हा चेंडू जर पाहिला तर पुढ्यातून मात्र स्विंग केला आणि स्विंग अँड मिस होत असताना धावसंख्या पाहिली तर उभी आहे ती म्हणजेच 11. चेंडूचा खेळ जर पाहिला तर चेंडूचा खेळ 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेस समोरच्या पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे. एकदा पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यस नो परंतु कुठलाही धोका पत्करणार नाही. इकडनं 2 धावा पूर्ण होतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं टोकपाडा 11 या संघाची 2 षटकं धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 13 विकेट पाहिल्या त्या म्हणजेच 2. थँक्यू. या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे तर ही स्पर्धा रोज दरवर्षी याच महिन्यामध्ये भेटायला येत असते आणि पूर्ण झुंजार टीम आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला आपले 4 दिवस देत असतात. परंतु कौतुक करायचं असेल तर कौतुक कोणाचं केले जाईल तर नेहमीच आपल्या आईची आठवण म्हणून स्वर्गवासी जमना बिस्तू सुतार यांच्या स्मरणार्थ दरवर्षी याच मैदानावरती सर्व नायगावकरांची परमिशन घेऊन एकविरा नायगाव असो, अष्टविनायक नायगाव असो यांची परमिशन घेऊन, पूर्ण गावकरांची परमिशन घेऊन कुंदन सुतार या
ही स्पर्धा ह्याच मैदानावरती दरवर्षी आदिवासींच्या भेटीसाठी आणत असतात आणि त्यांचं देखील आम्ही आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. मैदानाच्या जाणार आहोत. खराब बॉल होता, बॅटची एज घेत असताना शॉट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षण एक धाव परिपूर्ण होईल आणि दुसरी धाव देखील परिपूर्ण होत असताना खराब बॉल होता. ज्यावेळेस खराब बॉल होतो ना त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला पुरेपूर घेणं गरजेचं असतंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच 15. हा बॉल तुम्ही फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप आपण जर पाहिला तर मिड विकेट कुठे देखील खेळू शकला असता, परंतु तुम्ही देखील बॅलन्स राहू शकले नाही. त्या कारणास्तव जर आपण पाहिला तर बॅटची एज घेतली गेली आणि 2 धावा आपण पाहिल्या. धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोचली 15. गोंदजी ट्रॅकवरती मिस्टर आतिश, पुन्हा एकदा जर आपण पाहतो मिस्टर आतिश यांना यावेळेस जाग्यातून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टर सहवाग याच्या स्टाईलमध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सहवाग हा अलग क्लास आहे. आपल्याला या मैदानावरती चांगली बॅटिंग करावी लागेल. 30, 35, 40 धावा तुम्हाला लावावे लागतील, कारण प्रफुल्लसारखा मोठा फलंदाज ज्यावेळेस या मैदानात लागतो त्यावेळेस 50 किंवा 60 धावा देखील आपण कमी पडताना पाहिल्या आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल आहे, पुढ्यात टाकलेला बॉल त्याला मात्र समोर 1 बाउन्सनी खेळून काढला गेला. बॉल मात्र निघून जाईल आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. ओव्हर द रोप 4 करता चौकार. यस, यावेळेस जर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये पारितोषिकची भरमार होते. आता मात्र हॅट्रिक घेतली तर अजय काले, माननीय सन्माननीय आदरणीय अजय काले यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजेच काय होतं तर 500 रुपये अजून ॲड केले जातात. आता इकडनं थोडीशी चांगली गोलंदाजी करावी लागेल. यस, कालच्या दिवसापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. वसई एक्सप्रेस, बेनापट्टी एक्सप्रेस, राहुल गोंड यांनी कालच्या दिवसामध्ये फक्त फलंदाजीच नव्हे तर गोलंदाजीमध्ये देखील पराक्रम केला आहे. कालच्या दिवसामध्ये एकमेव हॅट्रिक, आणि ती हॅट्रिक कोणाच्या नावावर असेल तर मिस्टर राहुल गोंड. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला जाणार आहोत. यावेळेस खराब बॉल असेल का? यास मिस्टर जयेश नम पराभव झाले जरूर सकाळच्या सत्रामध्ये, परंतु अजून देखील या स्पर्धेला आपलं महत्त्वपूर्ण वेळ देत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये स्टेट पंच आपण पाहिला तर जयेश नाम आणि नॉन पंच जर आपण पाहिलं तर मिस्टर विकी सुतार, हे 2 पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. फार सोपी गोष्ट नाही मिळत. उन्हाच्या भर तडाक्यामध्ये रक्ताचं पाणी करत, डोळ्यामध्ये तेलाचे थेंब टांगत पंचगिरी करत असताना चांगले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचत असतात. यावेळेस फुलटच बॉल होता, लोअर फुट होता, त्याला समोरच्याला खेळण्याचा प्रयत्न होता. अजून एक निर्धाव चेंडूचे ते सांगता. इकडनं काय पाहतो तर अजून एक निर्धाव चेंडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या उभी आहे ती म्हणजेच 20. बॉलचा खेळ जर आपण पाहिला तर बॉल फेकून झाले ते म्हणजेच 4, म्हणजे 2.4 चेंडूचा खेळ या नायगावच्या मैदानामध्ये परिपूर्ण झाला. उद्याच्या दिवसामध्ये देखील चांगली स्पर्धा, चांगले सामने आपल्यापर्यंत रंगतील. पुन्हा एकदा माझ्या दिशेला जाणार आहोत. यावेळेस बरं आजकाल चेंडू हवेत आहे, मिड विकेट पासून प्रफुल येतो आणि प्रफुल जेव्हा येतोय तेव्हा चुकी होते आणि इकडनं चुकी झाले. चांगल्या खेळाडूकडनं देखील चुकी होते. अक्षयकडनं देखील आपण चुकी होताना पाहिली होती. हो, या खेळाडूकडनं प्रफुल नाईक या खेळाडूकडे लो चिंगम आहे, परंतु कदाचित आज त्या लो चिंगमाला इतके चिंगम नसावं की चेंडूला गॅदर केलं जाईल. इकडनं चेंडू धरतीला दान केला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच 22. अजून तरी हे षटक संपून 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. हे षटक धरून 7 बॉलचा खेळ असेल बाकी. यावेळेला चेंडूला उडवलाय. वा, काय फटका आहे! 1 कंटनर, 3 टमटम, 3 टपाक टमटम, षटकार. इकडनं आपण काय पाहतो, जसा बॉल पुढ्यात दिला तसा मात्र बॉलला प्रेक्षकांच्या भेटीसाठी पाठवून दिला.
काय फटका आहे, हे फटके तुमच्यात असतील तर निश्चित हे फटके मारणं गरजेचं आहे. कारण या 6ने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 या आकड्यावरती. विकेट जर आपण पाहिल्या तर विकेट गेल्यात त्या म्हणजेच 2. शेवटच्या चेंडूचा शेवटच्या षटकाचा खेळ अजून बाकी असेल. पहा 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 15, 13, 12 तुम्ही धावा जर काढल्यात तर आम्ही पाहिलं आहे टोकपाडा 11 या संघाकडे ती गोलंदाजी आहे. रोखू शकता परंतु स्वतःला धावा देणं गरजेचं आहे. पहा मैदान तुम्ही उतरता त्यावेळेस 24 बॉल आणि अशा प्रकारचं जे मैदान आहे जिथे हवा उजव्या हाताच्या फलंदाजाला सपोर्ट करते त्यावेळेस थोडंसं स्कोर तुम्हाला 40च्या पल्ल्या आड करणं गरजेचं आहे. पहा 40 तुम्ही करता त्यानंतर ज्या धावा करता त्या तुम्हाला प्रॉमिसिंग असतील, त्या तुम्हाला विजयामध्ये मोठं परिधान देत असतील, त्यावेळेस त्या धावा तुम्हाला कॉन्फिडन्स देत असतील. त्यामुळे 40 धावा वर करणं तुम्हाला गरजेचं आहे. 11ची सरासरी, 12ची सरासरी आणि या मैदानावरती ती सरासरी इतकी सोपी नाही. पहा एकदा होईल, दोनदा होईल परंतु लगातार होणार नाही हे आपण पाहिलं आहे. पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर रुपेश, त्याच्या समोर आपण फलंदाज पाहिला तर मिस्टर विघ्नेश. चला पुन्हा एकदा 6 चेंडूचा खेळ असेल बाकी. रुपेश गोलंदाजी ट्रॅकवरती 6 बॉलचा खेळ असेल बाकी. त्याच्यावरती विश्वास दाखवला आहे कारण हारामारीचे हे षटक आहे. विघ्नेश त्याच्या समोर. यावेळेस आता मागच्या बाजूला चेंडूला खेळला आहे तिथे मात्र कोणी नाही. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार. 6 करता षटकार. थँक्यू डीजे. पहा असे शॉट तुम्हाला खेळावे लागतील कारण क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं ना की रिकी पॉन्टिंगला तुम्ही पहा, ज्यावेळेस तो मैदानाच्या आतमध्ये येतोय त्यावेळेस तो सर्व चहूबाजूला पाहतो मैदानाकडे आणि तो डोक्यामध्ये ती फील्ड सेट करतो आणि नंतर म्हणतो की मी माझ्या डोक्यामध्ये फील्ड सेट केले आहे आणि त्यानुसार त्याने केले कित्येक वर्ष ऑस्ट्रेलिया संघाची आणि त्या देशाची सेवा केली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये फील्ड सेट करावी लागेल. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला सोडून दिला आणि काय होते इकडे तर डोक्यावरती हात फिरवला जातो. त्यांना ठाऊक आहे की चेंडू हा चांगला आहे, बॉल हा चांगला आहे, निर्धाव चेंडू जाऊ शकतो आणि त्याचाच परिणाम जर आपण पाहिला तर चेंडू निर्धाव येतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा आपण पाहत आहोत. बॉलचा खेळ पाहिला तर 2 बॉल फेकून झाले. शेवटचे 4 बॉलचा खेळ असेल बाकी. यावेळेस पुन्हा एकदा मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव बॉल येईल का या चांगली लाईन अँड लेंथ याची घोषणा करत असताना गोलंदाज मिस्टर रुपेश. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला बॉल जर आपण पाहिला तर पहिला बॉल जरूर खराब टाकला, त्याच्यानंतर 2 चांगले चेंडू टाकले. पहा हीच क्रिकेटची परिभाषा आहे. जरी तुम्ही 1 बॉल खराब टाकला तरी पुढचे चांगले बॉल टाकणे तुम्हाला गरजेचं आहे. जरी तुम्ही 5 बॉल खराब टाकले तरी 1 बॉल चांगला टाकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेला जाणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा जर काय होते मैदानाकडे रनआउटची अपील तर आहे. पंचांनी बोट आकाशाकडे केले आहे आणि यावेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज होईल बाद. चला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विकेट येते. पहा हे नियम आपल्या असोसिएशन प्रमाणे नाही मिळत. तुम्हाला जर क्रीज पकडायची असेल तर तुम्ही धावू शकता, याची दक्षता घेणं गरजेचं आहे. आयोजकांचे नियम आहेत, ज्यांनी टुर्नामेंट उतरवले आहेत त्यांचे नियम आहेत. जरी आदिवासी क्रिकेट कमिटीचे संघ असले तरी नियम तुमचे दिले जाणार नाही, याची दक्षता घेणं गरजेचं आहे. जर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 34. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 4 बॉल इकडनं मात्र समाप्त झाले. इकडनं 2 शेवटचे चेंडू असतील. यावेळेस आडव्या बॅटने मिड विकेट रिझनमध्ये कार्पेटला रोल करून चेंडूला खेळले गेले. एक धाव पूर्ण. दुसरे धावेचा कॉल आहे. जीवाची परिकाष्ठा केली आहे. रनआउटची संधी आहे का? यस, पंचांचा डिसिजन आपल्यापर्यंत येईल
येस पंचांचं बोट आकाशामध्ये आहे आणि दुसऱ्याच्या स्वरूपामध्ये नितेश देखील तंबूच्या आश्रयाला परततील. धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच एकंदरीत 35 या आकड्यावरती. इकडनं अजून तरी एक बॉलचा खेळ असेल बाकी. आता मात्र न्यू बॅटर मिस्टर विनोद हे बॅटिंग मार्कवरती असताना थोडंसं स्कोर कमी आहे, परंतु शेवटच्या बॉलवरती जर षटकार आला, चौकार आला तर कुठेतरी फायटिंग स्कोर होऊ शकतो. हो, समोरच्या संघामध्ये जरी बॅटर विजय असले, प्रफुल्ल असले आणि अन्य त्यांचे टीममेट असले तरी देखील टोकपडा संघ तुम्ही अजून नाण्याची एक बाजू खेळला आहात. फार निराश होणं गरजेचं नाही. स्वतःला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल, कारण क्रिकेटच्या परिभाषावरती म्हटलं तर क्रिकेटने मैदानावरती पुन्हा कमबॅक करण्याची संधी दिली आहे. क्रिकेटने पुन्हा एकदा मैदानामध्ये लढण्याची संधी दिली आहे. पहा, युवराज सिंगला कोण विसरेल, नेथन लायनला कोण विसरेल, अनिल कुंबलेला कोण विसरेल, रिषभ पंतला कोण विसरेल. पहा, इंजर्ड असताना देखील आपल्या देशाची सेवा केली आणि ही तर तुम्ही इंजर्ड नसताना देखील आपली गावाची सेवा करू शकता. त्या कारणावस्तव नाण्याची एक बाजू झाली आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या एक चेंडू नंतर तुम्ही काय कराल? या बॉलला जर विकेट आली तर मिस्टर अजय काले यांच्या मार्फत 200 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक दिला जाईल. या बॉलवरती जर विकेट आली तर. चला पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. यस, मानकरी ठरला जातो मिस्टर रुपेश. 200 रुपयाचा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला, पुढ्यात चेंडू टाकला आणि पंचांकडे पाहिलं. पंचांचा बोट आकाशाकडे गेला आणि इकडनं काय होतं तर 200 रुपये आपल्या खिशात येत असताना आपण पाहिले. यस, एक इनिंग ब्रेक झाली. 34 धावा, 35 धावा धाव फलकावरती लावल्या. 36 धाव्यांचा असेल टार्गेटचा पाठलाग. जाणार आहोत ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर येणार आहोत चेसिंगसाठी. तिथपर्यंत आपण घेणार आहोत सुमधुर संगीत. जिथे आपले मित्र उपस्थित आहेत ते देतील आपल्याला संगीत. थँक्यू. चला, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ही जी साऊंड सिस्टम आपण पाहतो ती मात्र मिस्टर महेश यांच्या मार्फत पुरवली गेली आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजकाच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. चला, थोडीशी घाई करायची आहे. NCC नायगाव संघ या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा दुसऱ्या दिवसामध्ये देखील गालबोट लागू दिलं नाही खऱ्या अर्थाने. पंच असतील किंवा डिका स्पोर्टचे कॅमेरामॅन असतील, आमचे गुणलेखक प्रणीत सुतार असतील, त्यानंतर डिजिटल ऑपरेटर असतील, यांनी कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू दिलं नाही या स्पर्धेला. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, दरवर्षी स्पर्धा भेटीसाठी येते. उद्याच्या दिवसात वसई युवा आदिवासी क्रिकेट कमिटीचे 12 संघ उद्याच्या दिवसामध्ये देखील उतरले जातील आणि रविवारी महासंग्राम असेल, रविवारी फायनल डे असेल.
आणि त्यामध्ये ते 12 संघ. म्हणजेच रविवारी जी मेजवानी आहे ना, ती मेजवानी कोणी विसरू नका. कारण डहाणूपासून ते मालाड आणि गोरेगावपर्यंत हे संघ या स्पर्धेमध्ये आपला कौशल्य दाखवण्यासाठी उतरणार आहेत. म्हणजे एका साईडला वाडा भिवंडी, दुसऱ्या साईडला गोरेगावपासून मालाडपर्यंत हे संघ आणि त्याच्याच व्यतिरिक्त वसई तालुक्यातील देखील नामांकित संघ आहेत, ज्याच्यामध्ये जीवदानी गिरीज संघ एक मोठा संघ वसई तालुक्यातील मानला जातो. बेनापट्टी संघ जर आपण पाहिला तर बेनापट्टी संघ पहिल्याच दिवसामध्ये क्वालिफायर झाला आहे. म्हणजेच मोठमोठे संघ देखील रविवारच्या दिवसामध्ये पार्टिसिपेट केले जाईल. चला, प्लेचा इशारा पंचांच्या मार्फत. पहिलाच बॉल, त्यावेळेस पहिलाच बॉल काय टाकलाय पंचांकडे, लाऊड अपील जरूर केली जाते. ब्लॉक हॉलचा चेंडू पुढ्यात टाकलेला चेंडू पंचांनी 22 दिले आहे. टीमचं खातं मात्र इकडनं ओपन केलं जाईल. NCC नायगावसाठी जर आपण पाहिलं तर मिस्टर दीपेश आणि मिस्टर विजय आज थोडंसं प्लॅनिंग केलं आहे. प्रफुल्ला थोडंसं मागे ठेवल्याचं कारण एक महत्त्वपूर्ण बॅटर आहे आणि त्याला कशा रीतीने यूज करणं हे गरजेचं असेल. त्यावेळेस हलक्या हाताने बॉलला केला गेला. पॉइंटरमध्ये क्षेत्ररक्षण आहे. जेलची संधी. वा, काय सुरेख जेल फक्त शॉटला चेक केलं होतं आणि चेक करत असताना बॅटची लिडिंग एज घेतली आणि पहिला हादरा बसला जातो तो म्हणजेच NCC नायगाव या संघाला. थँक्यू. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. P1चं पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवरती विजय बॅक टू द पवेलियन गोल्डन डकचा शिकार होत असताना थोडंसं शॉटला चेक केलं होतं. त्यांना ठाऊक नव्हतं की बॉल इतका स्पीड होऊन पॉईंट रिझनमध्ये जो क्षेत्ररक्षण सजवला गेला आहे त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. परंतु आता इकडे थोडंसं निराश होऊन माघारी परतवले गेले. आता मात्र प्रफुल्ल नाईक यांना आपण पाहतो. चला, युवा स्टार संघाचा कर्णधार, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत गेला असेल तर निश्चित तुम्ही मुख्य व्यासपीठाजवळ याचा. युवा स्टार संघाचा कर्णधार यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा पेस केला. पुन्हा एकदा पॉईंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे. एकदा परिपूर्ण दुसरे धावेचा कॉल आहे. यस, दुसरी धाव देखील परिपूर्ण होत असताना 2 धावेने धावसंख्यामध्ये वाढ होईल. धावसंख्या 2नी पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 3. विकेट डाऊन झाला 1. चेंडूचा बॉल जर आपण पाहिला तर बॉल फेकून झाले 3. धावांचा पाठलाग करत आहे 36 आणि 36 मध्ये थोडंसं दडपण, थोडंसं अडचण, थोडंसं आता मात्र छातीमध्ये दुखधाक होत असताना पुन्हा एकदा मिस्टर प्रफुल्ल यावेळेस बॉलला सोडून दिला. पंच यस जयेश आपल्या बाजूला वळतील आणि सांगतील की यस शाहरुख खान मी देखील आहे. दोन्ही हात समांतर केले आणि सांगितलं बॉल वाईट आहे. धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोचली अवांतरच्या स्वरूपामध्ये 4 या आकड्यावरती. मिस्टर प्रफुल्ल जर आपण पाहिला तर 2 धावेंवरती हा खेळाडू खेळत असताना यावेळी पुन्हा एकदा बॉलला सोडून दिला. यस, पुन्हा एकदा पंच आपल्या बाजूने दर्शवतील बॉल वाईट आहे. अजून 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जोडत असताना धावसंख्यामध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच एकंदरीत 36 धावेंचा पाठलाग करत असताना एका मागोमाग 2 बॉल खराब फेकले गेले. गोलंदाजी इकडनं चांगली करावी लागेल. टोकपाडा 11 या संघाला चांगले चेंडू सातत्यपूर्वक त्या गुडलेट स्पॉटवरती टाकावे लागतील. यावेळेस आता मात्र बॉलला उडवलंय. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आहे. झेलची संधी आणि इथे काय होते तर इथे झेल सुद्धा सोडला गेला आणि इथे मात्र 4 सुद्धा देत असताना 5 झेल होता. हे झेल तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. बॉल सीमारेषा पार जरूर चालला आहे. इकडनं तुम्ही जीवदान दिलंय, प्रफुल्ल याला जीवित ठेवलंय. NCC नायगाव या संघाला कदाचित ही विकेट, कदाचित हा कॅच, कदाचित प्रफुल्ल बॅक टू द पवेलियन आणि टोकपाडा 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहिला असता. परंतु या झेलचं तुम्हाला किती खामयावा भोगावा लागेल, किती तुम्हाला याची चुका भोगावी लागतील हे आपण पाहणार आहोत.
यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊट अपील केली जाते, परंतु फक्त अपील आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विश्वास नाही. अजून एक निर्धाव चेंडूचे येते सांगता बॉलचा खेळ जर आपण पाहिला तर बॉल फेकून झाले तर 5 रन्स झाल्या, त्या म्हणजे एकंदरीत 9. P1चं पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक विकेट जरूर आले, दुसरी विकेट जरी होती परंतु ते कॅच सुटला गेला. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवण्याचा प्रयत्न पंचांकडे, पुन्हा एकदा लाऊड अपील केली जाते, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची येते सांगता एक षटक संपन्न झालं. एक षटकानंतर एक विकेट असेल डाऊन आणि धावसंख्या लागल्या गेल्या NCC नायगाव या संघाची 9. Ganesh. चला यावेळेस दीपेशनी षटकार किंवा चौकार मारला तर माननीय श्याम हाडल यांच्या कडून रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारा, चौकार मारा आणि रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक कमवा. चला यावेळेस मिस्टर रोशन गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॉलला उडवलंय, बॉल चालला सीमारेषा पार, येईल षटकार. बॅटरनी चालवला मिक्सर आणि बॉल इथे मात्र चाललाय सिक्सर, षटकार. थँक्यू. चला यावेळेस रोख रक्कम 100 रुपयाचा मानकरी ठरला मिस्टर दीपेश. जसे पैसे लावले तसा मात्र षटकार येत असताना आपण पाहिला, म्हणजे जणू काही पैसेच लावावे लागतील काय. पुन्हा एकदा मिस्टर दीपेश रोशन आपण पाहत आहोत. यावेळेस बॉलला सोडून दिला, पंच पुन्हा आपल्या बाजूला वळतील आणि दर्शवलं जाईल की अजून एक खराब चेंडूचे येते सांगता धावसंख्या झाली 16. चला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला जाणार. हलक्या हाताने बॉलला खेळला गेला, पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण आहे. हे क्रिकेट आहे कारण मागच्या बॉलवरती षटकार आहे, त्याच्यानंतर वाईट चेंडू आला आणि इकडनं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. यावेळेस प्रफुल्लला देखील पारितोषिक आहे. प्रफुल्लच्या बॅटमधून षटकार आला, चौकार आला तर पुन्हा एकदा रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रफुल्ल यांच्या श्याम हाडल यांच्यामार्फत प्रफुल्ल यांना देखील रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव परिपूर्ण होईल आणि एका धावेवरतीच थांबावं लागेल का, परंतु विश्वास दाखवला आहे, स्वतःच्या फिटनेसवरती विश्वास दाखवला आहे आणि 2 धावा परिपूर्ण होत असताना धावसंख्यामध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच 19ला 1 अशी NCC नायगाव हा संघ. श्याम हाडल यांच्या मार्फत प्रफुल्लला देखील रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यावेळेस चांगला बॉल समोरच्या दिशेला, लॉंग ऑन इंटरेस्टेड असतील, चांगली फिल्डिंग मी तर म्हणेल फुटबॉलच्या स्वरूपामध्ये केली गेली आणि इकडनं जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण होत असताना आणि 2 धावेवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागेल मिस्टर प्रफुल्ल यांना. धावसंख्यामध्ये वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोचेल ती म्हणजेच 21, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मिस्टर रोशन, मिस्टर प्रफुल्ल यांना. यावेळेस बराच काल चेंडू हवेत आहे, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी, परंतु झेल इथे मात्र सोडला गेला. थोडंसं कटिंग झेल होता, परंतु हे झेल पकडणं गरजेचं आहे. कोण विसरेल तो
अक्षय पटेलचा कॅच आणि त्या कॅचने मात्र सेमीफायनलमध्ये जीवित ठेवलं होतं इंडिया याला. आणि इकडनं मात्र जर आपण पाहिलं तर तिसऱ्यांदा इंडिया आपण जर पाहिलं तर विश्व विजेता ठरला गेला, डिफेंडिंग चॅम्पियन ठरला गेला. आपला ताज आहे तो मात्र काबीत ठेवला गेला. इकडनं पुन्हा एकदा आता मात्र बराच काळ चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण येईल, झेलची संधी असेल, काय होते तर यस झेल पकडला जातो. आणि इकडनं दीपेश बॅक टू द पवेलियन. गॉन, खेल खल्लास. थँक्यू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2-2 अशी धावसंख्या आपण पाहतो. म्हणजे 22 वरती 2 अशा आपण जर पाहिल्या तर स्कोर होत असताना षटक जरी पाहिला तर 2-2 म्हणजे 22ला 2 आणि षटक 2 संपन्न आलेत. म्हणजे 4-2 आपण पाहिले. चोपल धुरी आपण पाहतो. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर जयेश. 12 मध्ये 14ची गरज. यस प्रफुल्ल आपण जर पाहिलं तर अजून तरी बॅटिंग ट्रॅकवरती उपस्थित आहेत. मिस्टर जयेश त्यांच्या समोर मिस्टर प्रफुल्ल. त्यावेळी चांगला बॉल आहे, बॅटची लिडिंग एज घेतली गेली आणि यष्टी रक्षकाचा सहारा आहे. आणि इकडनं सामन्यामध्ये ट्विस्ट अँड टर्न होईल का, कारण बाद कोण झालाय तर प्रफुल्ल नाईक. बॅक टू द पवेलियन. गॉन. मुथा, यह काही सोना है? मुझे वाजायला लागले मुझे वाजायला लागले. चला रुपेशवरती देखील पारितोषिक असेल. रुपेशवरती देखील पारितोषिक आहे आणि राहुलवर देखील पारितोषिक आहेत. आपल्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ज्यांनी चांगली पंचगिरी केली मिस्टर मेहुल हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं देखील आम्ही आयोजकाच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. मिस्टर राहुल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ज्यावेळेस जसं प्रफुल्लची विकेट पडली आहे ना त्याच रीतीने थोडासा दबाव आहे. इकडनं 12 मध्ये 14ची गरज होती, आता 10 मध्ये 14ची गरज. हा जो गोलंदाज आहे त्या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण इकडनं जर पाहिलं तर समीकरण काय आहे, जरी 4 धावावरती असल्या तरी देखील वारंवार ते चेंडू टाकावे लागतील जे तुम्ही आता टाकले आहेत. पुन्हा एकदा मिस्टर जयेश गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर राहुल यांना यावेळेस थोडासा चेंज ऑफ पेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच वळतील का आपल्या बाजूला, परंतु पंचांनी कुठल्याही प्रकारची दाद घेतली नाही. यस रिव्ह्यू घेतला जातो बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. याच थर्ड अंपायर आपल्या बाजूला जोडले जातील मिस्टर जितेश सुतार. यस पंचांचा डिसिजन येईल आपल्यापर्यंत. यस इट इज फेअर डिलिव्हरी. पंचांचा डिसिजन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मान्य करावा लागेल. काय गोलंदाजी आहे पहा. जर गोलंदाजा तुम्ही हात पाहिला ना तर बॅक ऑफ द हँड आपण पाहिल्या. बॉलला थोडंसं फिरवलं होतं, त्या कारणावास्तव बॉल पडल्यानंतर मिडल स्टंपवरनं मात्र टर्न होत असताना आपण पाहतो मिस्टर राहुल इकडनं मात्र थोडंसं दबावाखाली. 9 मध्ये 14, इकडनं 3 बॉल
थोडेसे निर्णायक. यावेळेस अजून एक चांगला बॉल, निर्धाव बॉल येईल का, परंतु बॅटर तिथे उपस्थित होते. एक धाव परिपूर्ण आणि एका धावेवरती थोडंसं थांबावं लागेल मिस्टर राहुल यांना. मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे, एका साईडला मिस्टर रुपेश, दुसऱ्या साईडला राहुल. धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजेच एकंदरीत 23 या आकड्यावरती. दोन्ही बॅटरला 100 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक असेल. यावेळेस जर आपण पाहिलं तर हलक्या हाताने बॉलला खेळून काढलं. रोशन बॉल खाली जाईपर्यंत एक धाव परिपूर्ण. चांगला निर्णायक षटक ताकद असताना काय गोलंदाजी आहे मिस्टर जयेश यांची. मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च पडला हा गोलंदाज. आणि इकडनं जर पाहिलं तर सामन्यामध्ये टोकपडा संघ 11 टोकपडा संघाला मात्र जीवत ठेवत असताना इकडनं राहुल थोडंसं दबाव असताना हा चेंडू निर्णायक असेल. मागचे 5 चेंडू चांगले टाकले, हा चेंडू चांगला टाकेल का. पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये चेंडू टाकला गेला. इकडनं मात्र क्षेत्ररक्षण आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक दिली जाईल का, परंतु चांगला बॉल अडवला गेला. इकडनं 2 धावा कंप्लीट होतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 2च्या मदतीनं. ती म्हणजे एकंदरीत 26-6 मध्ये असेल. 10ची गरज. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. झुंजार स्पोर्ट आयोजित स्वर्गवासी जमनो बिस्तू सुतार. आम्ही आता गेलं आणि लगेच आलो. तर यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये काय पाहतो तर 12 मध्ये गरज होती 14ची आणि इकडनं 6 मध्ये गरज आहे 10ची. काय गोलंदाजी केली आहे मिस्टर जयेश यांनी. पूर्णतः मॅच मध्ये पकडून ठेवलं NCC नायगाव या संघाला. असं विचार देखील केला नव्हता की 12 मध्ये 14ची गरज आहे. सामना सोडला होता खऱ्या अर्थाने टोकपाडा 11 या संघानं, परंतु आता पुन्हा एकदा संजीवित केला आहे. जणू काही जडीबुटी दिली असावी टोकपाडा 11 या संघाला. 100 रुपयाचा पारितोषिक आहे हाडल सरांचं देखील दोन्ही बॅटरला रुपेश आणि राहुल यांच्या मार्फत. परंतु 100 रुपयापेक्षा मॅचला जिंकवणं गरजेचं आहे, ह्याची दक्षता घेणं गरजेचं असेल. चला दोन्ही टीमला बेस्ट टोपक असेल. 6 मध्ये 10ची गरज. एका साईडला रुपेश, नॉन स्ट्राईकला राहुल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मिस्टर नितेश. यावेळेस पहिलाच बॉल सोडून दिला. यास पंच आपल्या बाजूला वळले जातील. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आणि इकडनं धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 27-6 मध्ये 9ची गरज. यावेळेस पुन्हा काय होते मैदानाच्या दिशेला. पंच पुन्हा एकदा यस आपल्या बाजूला वळतील आणि पुन्हा एकदा दर्शवतील. जिकडनं जयेश यांनी चांगली गोलंदाजी केली होती तिकडनं सुरुवात करायची होती, परंतु नितेश थोडासा दबावाखाली. इकडनं 2 चेंडू तुम्ही जरूर खराब टाकले. अजून 6 मध्ये 8ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा षटपीच चेंडू होता, थोडासा बॅट रिच पासून थोडासा लांब होता. एक धाव परिपूर्ण जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो रोशन काय करतोय. थोडंसं खराब फिल्डिंग आणि इकडनं जर पाहिलं तर पुन्हा एकदा मिस्टर रुपेश यांना स्ट्राईक वर आणण्याचं काम करत असताना आपण पाहतो. यस राहुलला कदाचित षटकार मारण्यासाठी पाठवलं होतं, परंतु मॅच फसवली आहे. बॅटिंग नॉन स्ट्राईक एंड वरती मिस्टर शैलेश. चला टीम मीटिंग प्लीज. पंच थोडीशी घाई करायची आहे. जरी आपल्याकडे वेळ असला तरी दक्षता घ्यायची. सूर्य
तुम्हासाठी देखील थांबणार नाही आणि आम्हासाठी देखील थांबणार नाही. तो काही आपला पाहुणा नाही, त्याचा वेळ आहे, त्याचा काल आहे, त्याची वेळ झाली तो निघून जाणार आणि तुम्ही अंधारात राहण्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. त्या कारणावास्तव सामने त्वरित खेळणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला जाणार आहोत. यावेळेस बॅटला ब्रश करून मात्र बॉल निघून गेला. इथे पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल का? एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. इथे मात्र फेकी गरजेची नव्हती, परंतु रोशनने फेकी केली आणि एकेला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच एकंदरीत 31 या आकड्यावरती. 4 मध्ये 5 पहिले 2 चेंडू तुम्ही खराब टाकले, परंतु इकडनं 4 मध्ये 5 ची गरज आहे. अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू आणि इकडनं सामना तुम्ही विन व्हाल ही दक्षता घेणं गरजेचं आहे. परंतु रुपेश जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तिथपर्यंत त्यांचे सामना जिवंत आहेत. यावेळेस समोर दिशेला चेंडूला उडवला आहे वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्यावर चेंडू सीमारेषा पार. षटकार, विजयी षटकार. थँक्यू. चला काय फटका केला समोरच्याला. 5 मध्ये 4 ची गरज, षटकार मारला. मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं, यस, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो म्हणजे मिस्टर दीपेश. यस, गोलंदाजी करत असताना जर 2 विकेट आणि खर्च पडला तो म्हणजेच एकंदरीत 3 धावा त्याच्या जोरावरती ठरला जातो मॅन ऑफ द मॅच मिस्टर दीपेश. यस, याच मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर दीपेश. आणि रोख रक्कम जर आपण पाहिलं तर यस, मिस्टर दीपेश आणि मिस्टर रुपेश हे दोघंही रोख रक्कम 100 रुपयाचं मानकरी आहेत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर दीपेश. चला, दीपेश मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील आहे आणि रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे आणि रुपेशवरती देखील रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणून दोघांनी देखील टॉस बॉक्सकडे यायचं आहे आणि आमचे मान्यवर मिस्टर यस माननीय